जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उन्हाळी वाळवण ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत पापड करणार आहे. साधी सोपी रेसिपी आहे. ज्वारी न भिजवता न आंबवता भाकरी करण्यासाठी जे पीठ वापरतो त्याच पिठापासून हे पापड तयार केलेले आहे. मस्त हलके फुलके खुसखुशीत पापड तयार झालेले आहे. तेलाचा एकही थेंब न वापरता पापड तयार केले आहेत, त्यामुळे वर्षभर छान टिकतात. ज्वारीच्या पिठाचे पापड करण्यासाठी 2 वाटी पीठ घेत आहे. भाकरी करण्यासाठी पीठ घेतो तेच पीठ आहे. असं बारीक दळलेलं पीठ घ्यायचं. हे गाळून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये राहिलेला कोंडा काढून घ्यायचा. 2 वाटी पिठाचे पापड करणार आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ भिजविण्यासाठी यामध्ये 1 वाटी पाणी, आणखी अर्धी वाटी पाणी, असं एकूण 1.5 वाटी पाणी घेत आहे. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेत आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं. लागेल तसं पाणी टाकायचं. पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकत आहे. 2 वाटी पीठ असेल तर 2 वाटी पाणी बरोबर होते. हे असं भिजवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ शिजविण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं. 2 वाटी पिठासाठी हे मी 10 वाटी पाणी मोजून घेतलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. पाणी गरम करून घ्यायचं. यातील 2 वाटी पाणी मी काढून घेते. पीठ शिजविताना पाणी कमी वाटत असेल तरच हे पाणी टाकायचं. पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं. आता यामध्ये भिजविलेलं ज्वारीचं पीठ एकाच वेळेला सर्व पीठ टाकायचं नाही, असं थोडं थोडं टाकायचं. एका हाताने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं. एकसारखं मिक्स करायचं. यामध्ये पीठ टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. ज्या भांड्यात पीठ भिजविलं त्यात अर्धी वाटी गरम पाणी टाकून तेही यात टाकायचं. 2 वाटी गरम पाणी बाजूला काढून ठेवलं होतं, त्यातीलच अर्धी वाटी गरम पाणी घ्यायचं. असं तळापासून मिक्स करायचं आहे. सतत असं फिरवत राहायचं, नाहीतर तळाला लागू शकते. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. रेसिपी लाईक करा. हे असं तळापासून मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीपेक्षा आता थोडं घट्ट वाटत आहे. पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं. पीठ शिजलं नाही तर पापड तुटतात. पीठ तळाला लागायला नको म्हणून सतत असं फिरवत राहायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. पीठ शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं, त्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये याचे 2 ते 3 थेंब टाकायचे. पिठाचे थेंब पाण्यामध्ये विरघळत नाहीत. हे पापड करण्यासाठी छान शिजलेलं आहे. यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम बंद करायची. उन्हामध्ये पापड टाकायचे आहेत, त्यासाठी कापड ओला करून घ्यायचा. मी गॅलरीमध्ये पापड करत आहे. चमच्याने असे फिरवून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सर्व पापड टाकून घेणार आहे. मी माझ्या आईच्या पद्धतीने ज्वारीचे पापड करत आहे. पापड टाकण्यासाठी जो कापड घेतला होता तो पाण्यामध्ये ओला करून पिळून घ्यायचा. त्यानंतर त्यावर पापड टाकायचे. थोडे सुकल्यानंतर तुम्हाला मी हे पापड दाखवत आहे. माझ्याकडे खूप जास्त ऊन येत नाही. हे पापड मी रात्रभर असेच ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी छान वाळले आहेत. कापडावरील पापड काढण्यासाठी ही बाजू पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूला पाणी टाकून ओलं करून घ्यायचं. माझी आई यावर पाणी टाकून घेत आहे.
पाण्याने ओले केल्यामुळे पापड लवकर निघतात. बघा, अलगद असा पापड निघत आहे, तुटतसुद्धा नाही. पीठ व्यवस्थित शिजवून घेतलं की पापड अजिबात तुटत नाही. दिसत खूप छान आहेत. ताटामध्ये काढून घ्यायचे. 2 तास फॅनखाली ठेवायचे. त्यानंतर उन्हात वाळवून घ्यायचे. 2 दिवस मी उन्हात वाळवून घेतले. तेलाचा अजिबात वापर केला नाही, त्यामुळे वर्षभर छान टिकतात. आता पापड तळून बघू. पापड तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये एक पापड सोडून तळून घ्यायचे. अजिबात तेलकट न होता मस्त दुप्पट फुलत आहेत. छान खुसखुशीत पापड तयार झालेत. या पद्धतीने करून बघा, सर्वांनाच जमेल. एवढी सोपी रेसिपी आहे. मस्त खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे पापड तयार आहेत. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.